मंडळी राम राम. आता आम्ही गेलतो स्टँडवरती त्या कांबळे साहेबांचं काम करायला, ज्या ठिकाणी जुनं बस स्टँड होतं. 15 जुनं बस स्टँड. हा नाही फांद्यावर होते की फक्त पानं काढ. तर जुनं बस स्टँड होतं, त्या ठिकाणी काम करत असताना हा पिंपळ आलता भिताडात, त्यांनी काढून दिला. आता पिंपळ रिप्लांटेशन कसं करावं, तर ती झाड मातीत लावायच्या अगोदर त्याची, कारण मुळे तुटलेले असते, तर मग लावताना अगोदर सगळी पानं काढायची. पिनो एक असं तर काढायची सगळी सोडून, एकही पान ठेवायचं नाही. कारण काय होतं मित्रांनो, त्याच्या मुळ्या कार्यान्वित असतोवर हे रस सगळा शोषून घेतात. हे वरणी वड आता पाण्या ऐक की ह्याचं पूर्ण वड वरणी. हां काढ पानं सगळी, एकही पान ठेवायचं नाही झाडाला. मग त्यांनी काय होतं, त्यातला रस शोषला जात नाही, कारण मुळे कार्यान्वित होत तोपर्यंत पानं रस शोषून घेतात आणि मग झाड बऱ्यापैकी मरण्याचा धोका असतो. आता जर खड्डा असेल काळवटीतला तर डायरेक्ट तिथं लावलं ते चालेल, किंवा हे झाडाचे पानं सगळी काढून झाली ही काढावं पिनू. आणि खरं तर रिप्लांटेशनला पावसाळा हिवाळा सगळ्यात एक नंबर वातावरण. उन्हाळ्यात टेम्परेचरचा त्याचा दुष्परिणाम होतो आणि झाड जाण्याचा धोका असतो. अगदी एकही पान ठेवायचं नाही. ह्याचं काढून टाका पिनू शेट सगळे. मी धरले सवळावरणी डायरेक्टच सवळं डायरेक्ट. आता कसं होतं, झाडं लावताना कधीही कोणीही एकटा काम करू शकत नाही, त्यासाठी जोडीदारांची गरज असते. आम्हाला दरवेळेस आमचा आवी असतो किंवा माझा पिनू असतो. माझा म्हणतोय मी, कारण मी हक्काने पिनूला हक्क तेवढा आहे माझा, बरोबर ना पिनू? त्या का हसला की ते फसतो आणि मग माझं हेतू साध्य होतो. मग भलं झाड लावणं किंवा एखादं काम करणं. हे पिनू हे बी काढून टाक. हा किंवा पानं अख्खी सोल, जेवढ्या फांद्या राहतील ना तेवढं ते झाड नंतर फुटल्यावर डेरेदार राहील ना. आता ह्याला आपण सगळे पानं काढून घेतोय, एकही ठेवायचं नाही. पिंपळाचं झाड म्हणजे सगळ्यात वय जास्त असणारं, म्हणजे जास्त आयुर्मान वर्ष वय, जास्त जागण्याचं किंवा जास्त आयुर्मान असणारं झाड म्हणजे वड पिंपळ असतं मित्रांनो. तर एखादं बऱ्यापैकी आम्ही त्याची पूर्ण पानं काढत आणलेत. तर हे पानं बी वाया जाणार नाही गुडूबाय आपलं. काय ह्याची ही घे पिनू शेट. पिनू हे पानं कोण खाणार आता? कितीत आपल्या घरी? 3-4 आहेत. हां त्यातली 2 काय येतं? 2 बकरी आणि 2 आता बकरीचं नेटाक झाली तर उद्या त्याचा कार्यक्रम कसा होईल? असो ते विषय नको, नवरात्र बसले ते विषय आत्ता नको. परंतु सांगायचं काय तर हे पानं बी वाया जाणार नाहीत. म्हणजे आम्ही जिथं काम करायला जातो तिथं काम केल्याच्या नंतर त्याचं पैसे 2 पैसे मिळतात पोट पाण्याचा प्रपंच चालवायसाठी. पण त्याच्याबरोबर अशी लोक झाडं देतात. हे आता कांबळे साहेबांनी दिले, त्यांचं काय केलं काम आपण पिनू? टाकी धुतली. हा टाकी साफ केली. काय स्वरूप होतं टाकीचं पिनू? तू बघितलं स्वतः. अख्खी शेवाळ होती, कारण त्याला टोपण नव्हतं मित्रांनो. म्हणजे आता बघा हे झालं पिनू शेट. आता त्याला घ्या आपण या आणा. आता ह्या का मित्रांनो माती आणूनच ठेवली आहे. एक टिप्पर माती आणली होती झाडांसाठी. आता ह्याच्यात त्या मुळ्या पूर्ण गुंडळून, मुळे घे गुंडळून अशा उलट्या ही कर. यस ती बी घे वर. तर काय होतं, मोबाईल आणि ती दोन्ही मला धरायला लागल्यामुळे जरा तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही. हां ह्या बाक. आता ह्या पिशवी साधारणतः 1.25 फुटाची ह्या का. आता भरा त्यात माती पिनू शेट. ह्या आता अशा पिशवीत ही झाड ठेवलंय, त्यात माती भरतात पिनू शेट. खोल दाबा. कारण काय होतं मित्रांनो, ज्यावेळेस कुठलंही झाड लावतो म्हणजे रेग्युलर रोपला मुळी खाली दाबा, मुळीवर आली. पहिली एक म्हण असायची की मुळी जर आबाळाला दिसलं की ते झाड मरून जातं, परंतु तसं काही नसतं. ते लहानपणाची आपली म्हण होती. तर ही झाड आपण मातीशी एकरूप होण्याच्या अगोदर आपण पिशवीत रिप्लांटेशन करतोय. आपल्या इथं भरपूर रिप्लांटेशन, कमीत कमी 50च्या आसपास झाडं असतील. आता त्याच्या ह्या आमच्या एका मिरचीच्या झाडाने कसं लक्ष वेधून घेतले. ह्या का कसं काय, ह्याला औषध आहे का केमिकल आहे का काय? ढबी मिरची दिसते, म्हणजे आपण डाळ तडका घेतो नाही त्याची मिरची ती का नाही तसल्या स्वरूपाची दिसते. असो पिनू शेट आपलं काम थांबलं नाही पाहिजे. पॅक दाबा. तर सांगायचं काय मित्रांनो, ज्यावेळेस झाड लावतो त्याच्या मुळ्यांमध्ये गॅप राहिला नाही पाहिजे. आम्ही झाडं ज्यावेळेस लावतो ना त्यावेळेस आम्हाला आमच्या 15 ग्राम विकास मंचाचे उपाध्यक्ष, मार्केट कमिटीचे सचिव अरविंद दत्त जगताप, ज्यांची मला वाटतं BSc काहीतरी बघा शेतीशी संबंधित शिक्षण झाले, ते म्हणायचे की मुळ्या लूज राहिल्या नाही पाहिजेत. तर ते आम्ही बी तेव्हापासून ते अनुकरण करतो. झाड लावताना त्याच्या माती भरली ना की दाबायचं पॅक.
त्यात येर राहिला नाही पाहिजे. आणि आता बघा हे पिनूशेटने अख्खं झाडं लावून झालेलं आहे. पिनूशेट दाबा चांगलं त्यात. येणाऱ्या काळात ही झाड मोठं झालं की पंधारेच्या किंवा पंचकृषीच्या आसपास कुठेही जिथं जागा असेल तिथं लागणार. पिनूशेट ती बादली आणा. तुम्हाला असं नाही ना वाटत आम्ही मोबाईल धरला ते तुम्हाला सगळं काम सांगतोय. हा ना चला पाऊस आलाय आपल्याला कुठं जायचंय काम कुठं चाललंय पिनूशेट काय त्या का पलीकडं काम कुठं चाललंय आपलं. हा हाय की त्यात तुमचं काम होईल एवढं पाणी आहे. हा ना की हात धुवा पूर्ण स्वच्छ धुवा त्यात. तर मित्रांनो रिप्लांटेशन केलेली झाडं भरपूर आहेत. एखादा उंबर कसला फुटलाय तिथं वड आहे इथं वड आहे तिथं वड आहे. झाडं भरपूर आहेत आपल्याकडे झाडांचं नाही कमी. स्पेशल झाड आहे आपल्याकडं सह्याद्रीतला पिंपळ. हा पिंपळ बऱ्यापैकी आपल्या इथं नसेलच. बघा कसं सौंदर्य खुललंय. रोज त्याच्याकडे बघितलं की काहीतरी सेकंद तरी आमचं आयुष्य वाढणारच. म्हणजे वाढून काय म्हातारपणातले हाल झाले नाहीत पाहिजे हे महत्वाचं आहे. वासू आता ही बघा वड. आता ही वड कुठला माहिती आहे का बघा हे बॉर्डर आहे बॉर्डर. ह्या का ही आमची ही धीरज धुमाळ किंवा कल्याण धुमाळ साहेबांची ती पलीकडं आम्ही अलीकडं नाही ती पाण्यावरून बॅगमध्ये होत नाही. थोडं म्हणजे ती त्याचं ही होईल सेटिंग होईल. तर बघा ह्या भितडात तिथं वड आलाय त्याची फांदी काढली इकडे लावली. आता कशी झाली पर अगदी सेट नाही पर पारुंब्या फुटायला लागले त्या बघा मुळे. हा वड इकडला आता ती बी फांदी काढणार नाही. आता परत त्याचं रोप तयार होईल. ह्या काही चिंच बघा ही लाल चिंच आहे. कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क साधा माझ्याबरोबर. ही लाल आहेत वडाची रोपं तयार केलेत बघा 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 बघा. ह्या काही पिपरणी कशी आली आहे. नांदरूक आहे झाडांची खूप आहे. ती ही झाड आहे बघा जी अजितदादांना आवडणारं झाड आहे. जंगलात त्याच्या खाली सिंहाचा रहवास असतो वाघाचा असं म्हणतात. काटेसावर आहे तिथं सीताशोक आहे. झाडांची कमी नाही मित्रांनो. पिनूशेट ते रोप आता तिकडे ठेवू आपण. आविदादाचं काम ओरखलेलं दिसतंय पलीकडं. चल पटकन इकडं आणा खाली जरा पॅक. आता मित्रांनो आपण ते झाडं ठेवायसाठी जागा केली आहे. इथं असल्या रोपांच्यामुळे आमच्या मातोश्रीला लय त्रास होतो. इथं ड्रिपची सोय केली. आता इथं बी झाडं कशी डेव्हलप केलेत बघा. प्रत्येक बॅगमध्ये एक झाड आहे वड आहे. इथून ह्या बाजूने जा आणि त्या मधल्या गॅपमध्ये ठेवा. आता मित्रांनो हे झाड आहे ना मार्केटमध्ये घ्यायला गेलं तर कमीत कमी 200 रुपयाला झाड मिळेल. कमीत कमी 200. त्यात पाणी ओतले ना बघा. आता हे रक्तचंदन आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर हे वड हे कसं आहे ह्याची रग बघा आपण सगळी तयार केलं. तर अजून पलीकडे एक पिशवी मोकळी आहे. येता जाता झाड मिळणारच आहे. त्याच्याबरोबर इकडे बघा ही बोर कशी आहे. काश्मीर बोर आहे काश्मीर. आणि त्याच्या अलीकडे बघा ही सफरचंद आहे. कसं काय हे सफरचंद कुठलं माहिती आहे का आपले विशाल कदम यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्धव काकांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने वाटलेला एखादा पपई बी चांगले आहेत बरं का अजून पिकले नाहीत. ही चिंच आहे. झाडांची कमी नाही मित्रांनो आपल्याकडं. पिनूशेट स्वच्छ हात धुवान आपल्याला आता कामावर जायची. चला आपल्याला बिलारवाडी जवळ करायची. चला ओके.